हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात गुरुवारी सायंकाळी भव्य आणि दिमागदार शाही मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहर भगवेमय करण्यात आले. यावेळी राजपथावर झगमगाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि पारंपरिक कलाविष्कारांनी वातावरण शिवमय झाले होते. मिरवणुकीदरम्यान राजपथावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. शहरातील प्रमुख चौकामध्ये महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. राजपथावरून निघालेल्या शाही मिरवणुकीत अघोरी नृत्य, मर्दानी खेळ तसेच महाकाल मंदिर येथील प्रसिद्ध वाद्यपथकाचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. याशिवाय भजनी टाळकरी मंडळ, ढोल ताशा पथक, हलगी, सुरसनई, तुतारी यांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत सुसज्ज चित्ररथ, हत्ती, घोडे आणि उंट यांचे देखावे साकारण्यात आले होते. लहानापासून वृद्धापर्यंत हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानी आणि आकर्षक रोषणाईने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक वळवण्यात आली होती. सायंकाळी 8:30 वाजता नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. महाआरतीनंतर सुमारे अर्धा तास भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आकाशात रंगीबिरंगी रोषणाईचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. याच प्रसंगी छत्रपती श्री शिवरायांच्या नव्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती घराण्याचे थेट 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्यामुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवात आणखीन भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिवजयंतीनिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याने सातारा शहरात अभूतपूर्व उत्साह आणि एकात्मतेचे दर्शन घडवले.